राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत येईपर्यंत बहुधा हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलेलं असेल. हिवाळी अधिवेशन एक प्रकारची सहलच असल्यासारखं अधिवेशन हे झालं. या अधिवेशनात जनतेचे किती प्रश्न चर्चेला आले, त्यातून काय मार्ग निघाला, काय सोडवणूक झाली, हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. पण हे अधिवेशन म्हणजे रोज संध्याकाळी विविध मंत्र्याकडे, विविध आमदारांकडे जेवणावळी उठत होत्या. दिवसभर सभागृहामध्ये एकमेकावर हमरातुमरीने येणारे विरोधक आणि सत्ताधारी संध्याकाळी स्नेहभोजनात एकमेकाच्या तोंडात घास भरवत होते. म्हणजे यावून लक्षात येईल की अधिवेशन किती गांभीर्याने सत्ताधारी आणि विरोधकांनी घेतले. एक विषय या अधिवेशनात चर्चेला येणं अपेक्षित होतं किंवा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या विषयाकडे लागलं होतं. तो विषयच चर्चेला आला नाही. त्या विषयाच्या वर येण्या अगोदर मी आपल्याला एक छोटीशी आमच्या ग्रामीण भागातली गोष्ट सांगतो. एका गावात एक तालेवार पोलीस पाटील होते. 2-250 एकर जमीन, भला मोठा हत्तीसारखा वाडा. त्या पोलीस पाटलाचा मुलगा सरपंच, नातू 12-13 वर्षाच्या शाळेत जात होता. म्हणजे सरपंचाचा मुलगा पोलीस पाटलाचा नातू म्हणून जी काही त्याची वागणूक असायला पाहिजे त्याला तो साजेल असं वागत होता. आपल्या वाड्याच्या समोर असलेल्या ओट्यावर उभा राहून हा नातू रोज लघुशंका करायचा. जाणाऱ्या येणाऱ्याला ते खूप अवघड वाटायचं. कुणाच्या अंगावर त्याचं तीर्थ पडायचं, पण कोण बोलणार. एके दिवशी हिंमत करून त्याच्या शाळेतल्या शिक्षकांनी त्याला दटावलं. अरे म्हणले, हे असं काय करतोस? तुम्हाला गुरुजी, तुम्हाला काय करायचंय? मी माझ्या ओट्यावर बसून लघुशंका करतो. गुरुजी म्हणले, अरे एवढं उद्धटासारखा बोलतो, थांब तुझ्या बापाला सांगतो. कुठं आहे तुझा बाप? ते म्हणलं, मधी बसलेत, जा. आता गुरुजी मध्ये गेले. पोलीस पाटलाचे ते चिरंजीव सरपंच गावचे, त्यांना या पोराची तक्रार घेऊन मध्ये गुरुजी गेले. तर गुरुजीनं काय दृश्य पाहिलं? तिथे सरपंचच ढाळजत उभा राहून लघुशंका करत होते. गुरुजी म्हणले, अहो सरपंच साहेब, तुमचा मुलगा बाहेर ते करतो, घरात तुम्ही हे करायलेत. थोरले पाटील पोलीस पाटील कुठे, त्यांना तक्रार करतो. तर सरपंच म्हणले, आबा तिकडे म्हणले, माडीवर जा. गुरुजी ज्यावेळेस माडीकडे गेले आणि माडीचं दृश्य पाहून गुरुजीनं कपाळावरच हात मारला. थोरले पोलीस पाटील माडीवर उभा राहूनच लघुशंका करत होते. तात्पर्य असं आहे की पोराची तक्रार बापाजवळ करा आणि पुन्हा बापाची तक्रार त्याच्या बापाजवळ करा, तर ती एकापेक्षा एक शहाणे. म्हणजे पोराने 1800 कोटीचा घोटाळा केला म्हणून तक्रार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजितदादाकडे करावा, तर ते 70,000 कोटीच्या भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले, जरांडेश्वर खाऊन बसलेले. आता अजितदादाची तक्रार कुणाकडे करावी? मोठ्या साहेबाकडे करावी, तर तिथं तर लवासा आहे, 100 कोटीची वांगीत. मला सांगा, या अधिवेशनामध्ये पार्थ पवारने जी सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न केला, बळकावण्याचा प्रयत्न केला, याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. पण कुणीही एक अवाक्षर बोललं नाही. अगदी विरोधी पक्षातून कुणीही नाही. जे रोहित पवार सतत विधान परिषदेचे सभापती राम शिंदेवर टीकास्त्र सोडत असतात, ते रोहित पवार अगदी गप्प होते, एक शब्द बोलले नाहीत. आयुष्यभर कुचकट बोलणारे जयंत पाटील सुद्धा गप्प होते. तावातावानी बोलणारे आमचे भास्करराव जाधव तेही गप्प होते. म्हणजे अजितदादाची भीती म्हणा, अजितदादाकडे अडकलेली आपली कामं म्हणा, कुणीही पवाराच्या या झालेल्या भ्रष्टाचारावर, जमीन घोटाळ्यावर एक शब्द, एक अवाक्षर काढलं नाही. मला सांगा, मग अधिवेशन घेऊन काय उपयोग झाला? आणि अजितदादा काय म्हणले? एका घरात 4-4, 5-5 लोक PhD करतात कारण त्यांना अनुदान मिळतं. अहो दादा,
ते 4-4, 5-5 लोक PhD करतात, तो विषय वेगळ्या हाताने वेगळ्या दृष्टीने हाताळता येईल. पण ते काहीतरी अभ्यास करतात, 4 कागद काळे करतात, 4 कागद वाचतात. तुमच्या पोरानं तर 500 रुपये 1800 कोटीची जमीन घेतली ना, त्यावेळेस तुम्हाला राज्य शासनाचं नुकसान नाही कळालं, आणि तुम्हाला लोक PhD करतात त्याचं नुकसान दिसू लागलं. आणि दादा, तुम्ही एकदा प्रायश्चित्त घेतलं होतं तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप माननीय देवेंद्रजी आणि विनोद तावडेने केले होते. काय झालं त्याचं? त्या यशवंतरावच्या समाधीवर जाऊन तुम्ही आत्मक्लेश केला होता. पार्थ पवारनं मुळामुठाच्या नदीवर जाऊन सुद्धा आत्मक्लेश केला नाही. आणि ते गाडीभर पुरावे पुण्यातली सगळ्यात जुनी श्रीकृष्ण भेळमध्ये भेळ खायला देऊन टाकले. हा भ्रष्टाचार आहे. आणि अजितदादा, तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही अर्थमंत्री आहात, आणि तुम्हाला हा घोटाळा माहीत नाही. आणि तुम्ही नेहमीच्या पद्धतीनं काय केलं? अधिकाऱ्याला देऊन टाकलं बळी. शासकीय अधिकाऱ्यांनो, लक्षात घ्यावा, तुमची अवस्था त्या माकडीनीच्या पिल्ल्यासारखी झाली. माकडीन ज्यावेळेस पाण्यात बुडते ना, त्या अगोदर पिल्ल्याला पायाखाली घालते. तुम्हाला सगळ्यांनी लोकांनी पिल्ल्याला पायाखाली घातलं, तुम्हाला अधिकाऱ्यांना पायाखाली घालून पार्थ पवारला वाचवलंय. तो करार रद्द झाला का नाही माहीत नाही. त्याचं मुद्रांक शुल्क आणि त्याच्यावरचा दंड मी देणार नाही हे पार्थ पवारनं सांगून सुद्धा त्याच्यावर कसलीही कारवाई झाली नाही. मग अशी अधिवेशनं घेऊन काय उपयोग आहे? जर सरकारच भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल तर जनतेनं कुणाकडं जावं, कुणाकडं न्याय मागावा? जाता जाता एक गोष्ट सांगायची आहे की इंडिगो विमान कंपनीच्या गैरकारभारामुळे किंवा गोंधळामुळे नागपूरचा प्रवास हा खूप लांबचा झाला. रेल्वेनं जायला 24 तास लागतात, समृद्धी मार्गानं जायचं तर 8-10 तास लागतात. एवढे कष्ट घेऊन जनतेचे प्रश्न मांडायला नागपूरला कुणी जावं? मग काही लोकांच्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण एक खाजगी विमान भाड्यानं करू. आणि भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे 4 सदस्य आणि एक पगारी पत्रकार हे लोक एक खाजगी विमान करून नागपूरला गेले. यांची हिम्मत बघा. यांनी ते फोटो प्रसार माध्यमावर टाकले. श्रावणीला शेण खाल्लं आणि सगळ्या जगाला ते दाखवलं. ही बातमी ज्यावेळेस माननीय अमित शहा जवळ गेली त्यावेळेस अमित शहानी या सर्वांचा चंपी षष्टीचा कार्यक्रम केला. दुर्दैव असं आहे की याच्यातला कुणीही मूळ भाजपचा नाही, कुणाचाही DNA संघाचा नाही. याच्यातल्या एकाने 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत खुद्द पंकजा मुंडे विरुद्ध असलेल्या उमेदवाराला बराच मोठा प्रसाद पोंचवला अशी चर्चा आहे. वर्षानुवर्ष भाजपचे आमदार खासदार असलेले बिचारे लोक खाजगी गाडीनं सुद्धा नागपूरला जाऊ शकत नाहीत, पण काल परवा आलेले हे लोक खाजगी विमान करून जाऊ शकतात. आणि त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट, हे सर्वजण टीम देवेंद्रचे शार्प शूटर्स आहेत. टीम देवेंद्रजीचे शार्प शूटर्स आहेत. देवेंद्रजी, आपलं चारित्र्य कितीही धवल असलं तरी जाऊ द्या, तुम्ही समजदार आहात. धन्यवाद.